मीरा नागपूर चौपदरीकरण कामात राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष न दिल्याने त्याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो। साखरपा येथे नकाशात गटारेच नसल्याने पहिल्या पावसात अनेक घरात पाणी शिरले। या प्रकाराबाबत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा दिन जल्लोषात साजरा करण्यात आलाय। या निमित्ताने नांदगाव किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून आणि भगवा झेंडा फडकवत सोहळा साजरा करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन 10 जून रोजी साजरा केला जाणार आहे। पक्षाचा मुख्य कार्यक्रम अहमदनगरमध्ये सायंकाळी 5 वाजता पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली। रत्नागिरीतील पुरातन श्रीराम मंदिरात शनिवारी दिनांक 8 जून रोजी सायंकाळी 4 वाजता प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ व नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर श्री अश्विन वैद्य यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। डॉक्टर वैद्य हे ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावयाची डोळ्यांची काळजी व उपचार यावर मार्गदर्शन करतील। श्रीराम मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात। या उपक्रमांचा एक भाग म्हणूनच डॉक्टर वैद्य यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। यावेळी देवस्थानाचे अध्यक्ष सौ उर्मिलाताई घोसाळकर यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे। तसेच सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीरामांना गाराणे घालण्यात येणार आहे। तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम कट्टातर्फे अण्णासाहेब लिमये, सुरेंद्र घुडे आणि रमाकांत पांचाळ यांनी केले। चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सभोवतालच्या दगडी आच्छादनाचे काम बोगस पद्धतीने झालंय असा आरोप सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम यांनी पत्रकार परिषदेत केलाय। माणगाव तालुक्यातील तसेच इंदापूर विभागातील 23 गावे आणि 32 वाड्या यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यातच राष्ट्रीय पेयजल योजनेची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। याकडे संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होतोय। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला। स्वतः आमदार बच्चू कडू यावेळी तेथे उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।